नमस्कार. मी देवांश लक्ष्मीकांत जोशी. आज योगायोगाने मी बालगोकुलम यांच्या एका वीर किशोर नावाच्या इव्हेंटमध्ये गेलो. गेल्या गेल्याच मला जरा अनोळखी वाटायला लागलं, कारण हे माझं पहिल्यांदाच होतं. परंतु जेव्हा हे एक सत्र चालू झालं, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक गोष्टीचं सत्र, उमेशजींच्या आवाजाने तो सत्र एवढा सुंदर वाटत होता की माझा तो अनोळखीपणा गेला. आता असं वाटायला लागलं की हे तर रोजचंच आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. त्याच्याच नंतर आमचे चर्चा सत्र झाला. ज्या चर्चासत्रात एक प्रश्न विचारला गेला, जो होता की काय फरक पडतो जर आपण मुघलांचं गुलामी केली असती तर? का आपण गुलामीला नकार दिला मुघलांच्या? काही मुलांनी खूप सुंदर उत्तर दिले, तर काही लोकांनी काहीच उत्तर दिले. परंतु तो प्रश्न एवढा सुंदर होता की कोणाला कळालाही नाही. परंतु खूप मुलांनी विचार करून खूप सुंदर सुंदर उत्तर दिले. त्याच्याच नंतर आमचं एक महाराणा प्रताप यांच्या गोष्टीवर एक सत्र होतं. त्या सत्रात एवढे सुंदर आवाजाने त्या शिक्षकांनी आम्हाला काही असे गोष्टी सांगितले, कित्येक अशा गोष्टी सांगितले की जे आपल्या हिस्ट्रीच्या पुस्तकात पण नव्हते. आणि हे सर्वांच्या अवतीभोवती फक्त फिरत होते पण दिसत नव्हते. हे गोष्टी बाहेर यायलाच पाहिजे. आणि त्या गोष्टी ऐकून मला खरंच वाटायला लागलं की हो, आपले हिंदू राजे किती महान होते व किती निर्भय व वीर होते. त्याच्याच नंतर आमचा यष्टीनी एक सत्र झाला, ज्याच्यात आम्हाला दक्ष, सावधान, स्वस्थ, आरम हे सगळ्या आज्ञा शिकवल्या. त्या आज्ञा शिकवल्यानंतरच आमची खरी यष्टीचं सत्र सुरू झालं, ज्याच्यात आम्हाला पहिले तर यष्टी प्रकार एक शिकवला, ज्याच्यात अपोनंटच्या रिब केजला तोडायचे असते. ते यष्टीचं सत्र एवढं सुंदरपणे आम्ही अनुभव केला की आम्हाला खूप आवडले. त्याच्याच नंतर त्या यष्टी सत्रानंतर एक छोटासा चर्चासत्र घेतला गेला, ज्याच्यात विचारलं की काय काय येतं लोकांना, कोण कुठून आले आहे, कोणाला हे माहिती आहे, वगैरे वगैरे. तर हा आजचा जो इव्हेंट होता तो खूपच सुंदर झाला, अत्यंत उत्कृष्ट आणि अप्रतिम.